एक सांग, प्रणय घरी आहे? हो आहे ना. त्याचं काय झालं, प्रणय दादानी या दोघांना उडवून त्यांना सांग यशवंतराव भेटायला आले म्हणा. तुम्ही मला उठवायला सांगताय म्हणून मी त्याला उठवते, नाहीतर माझ्या दादाला झोपेतून उठवणं म्हणजे पोटभर शिव्या खाण्यासारखं आहे बघा. त्यांना एवढं सांग यशवंतरावांनी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोलवलंय खाली. दादा, प्रणय दादा, जरा खाली ये. धर्माधिकारी साहेब आले, इम्पॉर्टंट काम आहे, लवकर खाली ये. इम्पॉर्टंट काम आहे. अरे दादा, तू खाली तरी आधी. माझ्यासाठी पाणी घेऊन ये. चला, रात्री 12 वाजतापासून माझा दिवसच खाल निघाला. अरे हो, बोला धर्माधिकारी साहेब, बोला. गरिबांचे दाता, अनाथांचे नाथा, आमच्याकडे कसं काय काम काढलं, काय म्हणजे माझी कशी काय आठवण काढली. आता तुम्ही उभेच राहणार आहात की बसणारी आहात? नाही, असू दे काय, तुम्ही उभे राहा की बसा. पण श्रीवास्तव फॅमिलीचा एक नियम आहे की आपल्या घरी जोही पाहुणा येतो त्याचं आदरातिथ्य करणे. उत्तम आहे. तुमचा जो शिरस्ता आहे तो आवडला मला. तुम्ही आता 2 मिनिटापूर्वी मला म्हणाला तुम्ही आलात माझ्या घरी, उभं राहायचं की बसायचं. वा, काय शिस्त आहे घराण्याची. श्रीवास्तव घराण्याची शिस्त तंतोतंत चिपकून लागलाय ना. तर तुला सांगतो, तुझ्यासारख्या एका बेशिस्त माणसाला करून माझ्या सगळ्या नीतिमंत शिस्तप्रिय माणसाला दुसरी कुठली अपेक्षा राहणार नाही. मान सन्मान दूर राहील. नको मला पाणी, त्याला पाणी पाच जरा. नाही, मला नको चहा नाश्ता काही नको. दादा, मला जरा अर्जंट काम आहे, मी बाहेर जाऊन येतो. हो जा, पण हो लवकर परत ये. बस हो, आणि लवकरच आले. येते दादा. काय प्रणय कुमार श्रीवास्तव, तुमच्या सोबती तुमच्या सोबत दिसते. अरे या स्वागत. स्वागतमय सूरज कुमार, आपलं बहुरूपी समाज कुमार, एक भ्रष्टाचारी नीतिमत्ता या माणसाला कुठेही नाही अशी व्यक्ती प्रणय कुमार श्रीवास्तवचे संगती सोडली. हे बघा यशवंतराव, तुम्ही मला एवढं समजताय नाही, एवढा बेशिस्त. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे काही अय्याशी करतो ना ती स्वतःच्या पैशावरती करतो. त्यासाठी दुसऱ्यांचे पैसे लागत नाही मला. या श्रीवास्तव घराण्यावर कोणाचेही उपकार झालेले नाहीये. आमच्या घराण्यावर या समाजावरती अनेक उपकार केले आहेत. उपकार होते रे. श्रीवास्तव घराण्याचे या गावामध्ये अनेकांवर उपकार होते, आणि त्या उपकाराची परतफेड तू गोर गरिबांकडून करतोय. त्यांना पांगळा करून, त्यांच्यावर अत्याचार करून. हा शिरस्ता ना तुझा श्रीवास्तव घराण्याचा? बोल ना. पण एक तुला सांगतो, माझं बाकीच आहे, माझं चॅलेंज आहे. तुझ्या आयुष्यात येणारा पुढचा दिवस तुझ्यासाठी फार घातक ठरणारा. ठरू द्या ना सर, ठरू द्या ना, घातक ठरू द्या. माझ्या आयुष्याची कुठली संकट येणार ना, त्याला एकटा हा प्रणय श्रीवास्तव असा पेलू शकतो. कारण जेव्हा सूर्यास्त होतो ना सर, तेव्हाच या प्रणय श्रीवास्तवचा जन्म होतो. येऊ द्या, जेवढी संकट यायची ना तेवढी येऊ द्या. चांगलं बघा साहेब, तुम्ही मला बैरूबी म्हणाला, भ्रष्टाचारी म्हणाला, गद्दार म्हणाला, तरी तुमच्या नजरेत असं कोणते वाईट काम केले की मी तुमच्या नजरेतून एवढा ओळखलोय? या गावातील, या समाजातील सारे लोक एक तुमचा
तुला स्पष्टीकरण मिळेल. मी जे काही शब्द तुमच्या दोघांबद्दल उच्चारले ना त्या प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण आताच्या आता मिळेल. पण तू काय सांगतो रे स्वतःच्या प्रामाणिकपणावर? पंचायत समितीमध्ये काम करतो. मीच नाही याची पंचायत समिती जाणते तू कुठल्या प्रकारचं काम करतो. गोर गरिबावर अन्याय करणे, भ्रष्टाचार करणे, त्यांच्यावर अन्याय करून स्वतः पैसा कमवणे, दारूमध्ये घालवणे, दारूमध्ये घालवणे. मला सांगा, प्रणयकुमार श्रीवास्तव आणि सूरज कुमार काल रात्री तुम्ही अत्यातुंद अवस्थेत गाडी चालवत होता. एवढी दारू प्यायली होती की तुम्हाला स्वतःची धुंद नव्हती. आणि त्याच परिस्थितीत तुम्ही एक अपघात केला. गरीब एका दामूचा अपघात करून त्याला पांगळा केला. त्याच्या पायावरून तुमच्या गाडीचे चाकं गेले, खरा गेला. आणि त्यानंतर माणूस की म्हणून त्याला दवाखान्यात नेलं नाही, त्याच्यावर उपचार केले नाहीच. पण तो अपराध दडपून टाकण्यासाठी पोलिसांना तुम्ही दोघांनी 5,000 रुपये दिले. काय की कुठं आहे? हो खरं दिले का मी 5,000 रुपये पोलिसांच्या खिशात घातले. शाबास. का माहितीये? अरे हा माणूस सरकारी नोकरीवर आहे. बिचाराची नोकरी गेली असती. याची नोकरी जाऊ नये म्हणून मला हे सगळं कटकारस्थान रचावं लागलं. त्या पोलिसांच्या खिशात 5,000 रुपये कुचकावे लागले. सरकारी नोकरी करायची म्हणून मनमानी कराल का तू? बेधुंदपणे दारू पण दुसऱ्यांना अपघात करा, दुसऱ्यांना पांगळा करा, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार अधिकार आहे का सरकारी कर्मचाऱ्यांना? साहेब आम्ही त्याला 5,000 रुपये दिले. भ्रष्टाचार केलास ना? केलास ना? हो केला. मग आतापर्यंत प्रामाणिकपणाचे तू मोठे गाव गाठ होता ना. आतापर्यंत गाथा सांगत होता श्रीवास्तव घराण्याची. पण एक लक्षात ठेव, तू आपल्या घराण्याचं नाव बरबाद करणार आहे. आणि मी तुम्हाला वॉर्निंग देतोय आताच्या आता. जाऊनकडे जा, त्याला दवाखान्यात न्या, त्याचा उपचार करा. त्याच्या उपचारावर लागणारा सगळा पैसा तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. नाही तर गाठ माझ्याशी ध्यानात ठेव सूरज कुमार आणि प्रणय. धर्माधिकारी यशवंतराव धर्माधिकारी आपल्यावर केव्हा उलटू शकतो. केव्हा राजासारखा फणा करून आम्हाला दंश मारेल याचा काही नेम नाही. म्हणतोय प्रणयराव काहीतरी उपाय शोधा. अगदी बरोबर बोलले. पण तुम्ही काहीच चिंता करू नका. आपण त्या पोलिसांना पैसे दिलेत म्हणून ते पोलीस आपल्यावर कुठलीही केस लावणार नाही. पण हो, मी आधी त्या ट्रॅफिक पोलिसला फोन करतो. बरं ठीक आहे प्रणयराव, मी पण निघतोय. हे बघा, माझ्याकडे एक चांगला नामी उपाय आहे. या यशवंतराव धर्माधिकारी गावागावात जाऊन बाईसाठी आता केव्हा त्या गावाला दारू मुकणार नाही म्हणून स्त्री मुक्ती समित्या निर्माण केल्या. दारूबंदी समित्या निर्माण केल्या. पोलिसांना म्हणतोय की पोलिसांना लाच देऊन हे दारूवाले गावात दारू विकतात. म्हणून आता आपणच एक काम करायचं ना, तर दारू विकणाऱ्यांना आणि दारू पिणाऱ्यांना भडकावायचं. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, की आपण सारं करत असताना याचा सुगावा कोणालाही लागतात. येतो प्रणयराव.